मी आमदार रोहित पवार यांनी सचिन घायवाळ प्रकरणावरून थेट मुख्यमंत्री आणि सरकारवर गंभीर आरोप केले। सुजय विखेंसाठी मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभेमध्ये सचिन घायवाळ हा व्यासपीठावर होता असा आरोप करतानाच रोहित पवारांनी या सभेतला व्हिडिओज ट्विट केलाय। गुंडाला इतक्या सहजपणे पासपोर्ट कसा मिळाला असा सवालही रोहित पवारांनी उपस्थित केलाय। त्याचबरोबर तानाजी सावंत यांचे पुतणे घायवाळ यांचे भागीदार असून राम शिंदे यांनीही त्याला मदत केल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। घायवाळ बंधूंवरून रोहित पवार गेल्या 2 दिवसांपासून आरोप करतायत आणि आता थेट मुख्यमंत्र्यांवरही त्यांनी आरोप केलाय। सन्माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब टाळेच्या प्रचंड गजरामध्ये स्वागत करूयात आणि सर्वांनी हात वरती करून जोरदार घोषणा देऊयात। जय श्रीराम, जय जय श्रीराम। धन्यवाद आदरणीय साहेब। भारत माता की। मी सीएम साहेबांवर आक्षेप घेतोय असं म्हणत नाही। त्यांच्या राम शिंदे सरांनी जी नावं दिली ती नावं त्यांनी तिथं बोलून दाखवली। आता ह्याच्यामध्ये एका प्रचार सभेमध्ये श्री पवन राळेभाग, श्री सचिन गायवळ, श्री अशोक खेडकर म्हणजे राम शिंदे सरांनी जी नावं दिली ती देवेंद्र फडणवीस साहेबांनी बोलून दाखवली। यावर प्रतिक्रिया जाणून घ्या। आपल्याबरोबर आहे थेट भाजपचे नेते प्रवीण दरेकर। प्रवीण दरेकर, रोहित पवारांनी एक व्हिडिओ ट्विट केलाय आणि तो मुख्यमंत्र्यांच्या सभेतला व्हिडिओ आहे। प्रचार सभा होती सुजय विखे यांच्यासाठी आणि यामध्ये सचिन घायवाळ ज्याच्यावर आणि ज्याच्या भावावर सध्या आरोप होत आहेत तो सचिन घायवाळ या व्यासपीठावर दिसतोय आणि यावरून रोहित पवार आरोप करतायत। आपली काय प्रतिक्रिया? नाही, हे बघा, कोण कोणाच्या व्यासपीठावर आहे आता काय मुख्यमंत्र्यांना माहित नव्हतं त्या व्यासपीठावर ते बसलेले आहेत म्हणून, आणि मुख्यमंत्र्यांची नावं दिली जातात ती मुख्यमंत्री त्या ठिकाणी व्यासपीठावरच्या लोकांची नावं वाचत असतात। माझं म्हणणं आहे की आता रोहित पवारांनी एखाद्या गोष्टीचा किती अट्टास करायचा, पहिलं दुसऱ्याचं नाव सांगायचं, त्याच्यावर संबंध जोडायचे, नंतर तिसऱ्याचं सांगायचं, आता मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर काय होतं। मला वाटतं रोहित पवारांनी जरा आता इश्यूवर फोकस केला पाहिजे। अशा प्रकारच्या गोष्टींनी 2 दिवसाच्या बातम्या होतील, परंतु लोकांना हे व्यक्तिगत उणीधुणी काढणं त्या ठिकाणी आवडत नाहीये। आणि फोटोच्या बाबतीत आपण म्हणाल तर त्यांच्याबरोबरचा फोटोही कुणीतरी त्या ठिकाणी दाखवला होता आणि राजकारणामध्ये लोक त्या ठिकाणी येत असतात, फोटो काढत असतात। आता प्रत्येक फोटो काही कोण चेक करत त्या ठिकाणी बसत नाही आणि त्याच्यामुळे मला वाटतं आज महाराष्ट्रात अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहेत। शेतकरी आज उद्ध्वस्त झालाय, त्याला आधार देण्याची आवश्यकता आहे। सरकार प्रयत्न करतंय, विरोधी पक्ष म्हणून सुद्धा सरकारला काही मार्गदर्शक सूचना असतील तर त्या त्यांनी कराव्या, विकासाच्या प्रश्नावर त्या ठिकाणी बोलावं। परंतु त्या ठिकाणी आज याच्याबरोबर फोटो, परवा त्याच्याबरोबर फोटो आणि याच गोष्टींच्या बातम्या बनवत राहायच्या आणि काही नॅरेटिव्ह सेट करता येतंय का? अशा प्रकारचं 24 तास पॉलिटिकल त्या ठिकाणी आपल्या मेंदूत काय फिरत असतं ते मला वाटतं योग्य नाही, ते लोकांनाही त्या ठिकाणी आवडत नाहीये। मला वाटतं ते एक तरुण नेते आहेत, होतकरू नेते आहेत, त्यांनी त्या ठिकाणी विषयांवर, विकासावर, शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी बोलावं। असा एखादा टार्गेट प्रोग्राम, राम शिंदे टार्गेट प्रोग्राम, त्या आमका टार्गेट प्रोग्राम, यातनं त्यांनी थोडं बाहेर यावं असं माझं त्यांना त्या ठिकाणी मित्रत्वाचा सल्ला असेल। पण प्रवीण दरेकरजी, हा जो व्हिडिओ आहे तो भाजपच्या सभेतला आहे, तिथं सचिन घायवाळ काय करत होता याची तपासणी किंवा चाचपणी भाजपकडून आता या आरोपांनंतर केली जाणार आहे का? नाही, 100% केली जाईल। भारतीय जनता पार्टीमध्ये कुठलीही गोष्ट समोर आली की त्याची चाचपणी केलीच जाते, त्याची कारणमीमांसा केली जाते, विश्लेषण होतं आणि जेव्हा अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर त्या ठिकाणी आल्यानंतर निश्चितच या मागची कारणमीमांसा त्या ठिकाणी शोधली जाईल। त्यांनी आज पुन्हा राम शिंदेंवर सुद्धा आरोप केलाय। राम शिंदेंनीच त्याला मदत केलेली आहे या आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केलाय। तसंच तानाजी सावंतांचे पुतणे सुद्धा घायवाळचे भागीदार आहेत असाही त्यांचा दावा आहे। यावर आपली काय प्रतिक्रिया? नाही, मला वाटतं त्या ठिकाणी राम शिंदे त्यांच्याकडून पराभूत झाले होते, त्यानंतर राम शिंदे या राज्याचे विधान परिषदेचे सभापती झाले आणि आता त्यांनी त्या मतदारसंघामध्ये
विकास कामांचा झंझावात राम शिंदे साहेबांनी सुरू केलाय. आपण तिथल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या घ्या, नगरपालिका घ्या, ज्या काही निवडणुका झाल्या किंवा छोट्या छोट्या ठिकाणी त्या ठिकाणी राम शिंदेना मोठ्या प्रमाणात यश मिळतंय. आणि जो जनाधार त्या ठिकाणी रोहित पवारांना निवडणुकीपूर्वी होता तो आता राहिलेला नाही. आणि त्याच्यामुळे आता राम शिंदे साहेबांची लोकप्रियता, त्यांचा जनाधार त्या ठिकाणी कर्जत जामखेडमध्ये वाढतोय. आणि त्याच्यामुळे ते राजकीय भयानं पछाडलेले आहेत. आता राम शिंदेना जर टार्गेट केलं नाही, त्यांच्यावर आरोप केले नाही तर आपला काही खरं नाही. अशा प्रकारचा रडीचा डाव रोहित पवार खेळताना दिसत आहेत. परंतु राम शिंदे त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून कर्जत जामखेडला विकासाच्या दृष्टीनं पुढे आणण्याचा प्रयत्न करतायत. आणि मला वाटतं तीच तोच जळफळाट आज रोहित पवारांचा दिसतोय. आणि म्हणून राम शिंदे टार्गेट होत आहेत. त्याचप्रमाणे आमच्या महायुतीचे आमदार तानाजी सावंत टार्गेट होत आहेत. मला वाटतं व्यक्ती केंद्रित टार्गेट करण्यापेक्षा मला वाटतं त्यांनी विकास कामांवर आणि सामाजिक प्रश्नांवर जास्त वेळ जर घालवला, त्याच्यावर बोलले तर बरं राहील. धन्यवाद प्रवीण दरेकरजी, NDTV मराठीकडे आपली प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल.